महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. कबीर साहेबांनी आदरणीय धरमदास साहेबजींना आपल्या कृपेने 60 वर्षांचं वय झालं होतं त्यांचं, धरमदासजींचं. तेव्हा एक संतान, एक पुत्र दिला होता. त्या पुत्रामुळे त्यांचा वंश वाढला होता आणि त्या पुत्राशी मोठा मुलगा नेहमी विरोध ठेवत असे. त्याच्याशी नेहमी जो आहे ना वाद घालायचा. त्याने तिथून सोडलं होतं बांधवगड. दुसऱ्या लहान मुलाने कुठे दुसरीकडे निघून गेला होता, कुद्रमाल वगैरे नाव आहे MP मध्ये. तर बांधवगडला तो आमच्या सोबत होता, तो आमचा सेवक. त्याने नंतर सांगितल्या दासांना या सर्व गोष्टी. तर त्याने जाऊन बांधवगडला एक महात्म्यासारखे कोणी दिसत होते, त्यांना विचारलं. स्वतंत्रपणे चर्चा करून ज्ञानाबिनाच्या गोष्टी केल्या. मग आम्ही तिथून निघालो वटवृक्ष बघायला. आम्ही वटवृक्षापाशी पोहोचलो तर तिथे एक महंत होते. अशी गादी टाकलेली होती आणि झोक्यावर बसले होते ते. आणि 1-2 त्यांचे सेवक होते, त्यांना झुलवत होते. तर त्यांच्याशी त्यांनी एकांतात चर्चा केली. आम्ही कुठे इकडे आपलं तिकडे बसलो होतो. त्यांना विचारलं की सारनाम काय आहे, सतनाम काय आहे. तो म्हणू लागला की बाबा मला तर काही माहिती नाही. माझ्या मामाजींचं दुकान होतं, माझे मामा राहत असत तिथे महंत. त्यांचा तर मृत्यू झाला. माझे तर लाकडाचं दुकान होतं, मला इथे बसवलंय. मला नाही ठाऊक इथे काय आहे. हो, एवढं नक्की आहे की त्या वटवृक्षाच्या बाबतीत त्यांना माहिती होतं, बाकी सारनामाच्या बाबतीत मला नाही ठाऊक. असं तिथे बांधवगडला त्या संतांना विचारलं. त्यांनी हेच उत्तर दिलं. कोणी काही सांगितलं, कोणी काहीच नाही सांगितलं. हा मंत्र आहे, तो मंत्र आहे. मग आम्ही पोचलो. बाकी अनेक ठिकाणी गेलो. मोठे मोठे जे कबीरपंथीचे होते, तर सगळीकडे फिरून आम्ही परत आलो. म्हणालो चल बाळा बघून येऊ, परमात्म्याचं स्थान आहे, चांगली गोष्ट आहे. मग येऊन त्याने सांगितलं, म्हणू लागला की ही यात्रा माझ्यासाठी वरदान सिद्ध झाली. मी म्हणालो की बाबा अशी काय गोष्ट आहे सांग. की मी इतका नालायक आणि नीच माणूस आहे. त्याने त्याची सगळी चूक कबूल केली. की मी हा विचार केला होता की कबीर तर परमात्मा आहेतच आहेत, कबीरजी, यात तर काही शंका कुशंका नाही, सर्व पुरावे तुम्ही दाखवलेत. तर माझी ही शंका होती की जर कबीरजी भगवान आहेत तर त्यांच्या पूर्ण पद्धतीने कबीर पंथाचे जे सर्व साधू संत आहेत ते तर परिपक्व असतील, अगदी ज्ञानी असतील, परिपूर्ण असतील. मी म्हणालो की बाबा काय बघितलंस. मी म्हणालो बाळा जर हे परिपूर्ण असते तर दासाला एवढं ओझं वाहण्याची काय गरज होती, काय गरज होती हा संघर्ष करण्याची. या दासाला काय गरज होती मग या फंदात पडायची, जेव्हा सर्व सगळ्यांना सांगायची की यांचं ज्ञान चुकीचं, त्यांचं ज्ञान चुकीचं आणि हे ज्ञान खरं. और सभी बोली आत्मा भी नो सोचे रामपाल निंदा करता है, नंदक को और साची बताऊं. तर मग त्यानं सांगितलं की मी हे असं एकाला विचारलं की महाराजजी सारनाम काय आहे. त्याने काय सांगितलं की हातावर पीठ घे. एक कबीरपंथी जुन्या आश्रमातील 60-70 वर्षांचा म्हातारा आणि तो म्हणाला की हातात पीठ घे आणि श्वासाच्या जवळ आण आणि श्वासामुळे त्या पीठात काही डिस्टर्बन्स येता कामा नये, बास हेच समजून जा की सार शब्द आहे. तो म्हणू लागला आता माझं तर पोट भरून आलं, अशी दृढता आली आहे. हे भगवान, हे तर नुसते रिकामेच बसलेत, कोणाकडेच काही नाही.
आणि मग त्याने सांगितलं की माझ्या मनात मी एवढा नालायक आहे, माझ्या मनात एवढा दोष आला होता. मी म्हणालो की काय हरकत नाही, तो तर येणारच आणि त्याचं निरसनही भगवान करतील, जे पुण्यात्म्यांवर दया करतील. तो दिवस आहे आणि आज त्या बालकाला असा दृढ विश्वास बसला आहे या दासाच्या या सर्व ज्ञानावर आणि त्याचं जीवन सफल झालं. नाहीतर परत मार खाल्ला असता कुठे. तर पुण्यात्म्यांनो, आता अशा भोळ्या आत्म्यांना अशा समस्या अजून येतील. एक अजून परिवार होता, राधास्वामी पंथातून आला होता सन 2003 मध्ये. संपूर्ण कुटुंब आलं इथे, दीक्षा घेतली करोंथा आश्रमात आणि चांगल्या दृढतेने भक्ती करीत राहिले. मग त्यांच्या मनातही हाच दोष निर्माण झाला, सर्व ज्ञान समजूनही, की बाबा आता दामाखेडामध्ये धरमदास साहेबजींच्या गादीशी संबंधित संत सांगितले आहे. कोणी माथे फिरू भेटला त्यांना दामाखेडच्या गादीचा कोणी भक्त, त्याने सांगितले त्यांना की संपूर्ण मोक्ष हवा असेल तर दामाखेडाच्या गादी असणाऱ्यांकडून मिळेल. कबीर साहेबांनी त्यांना वरदान दिलेलं आहे. अच्छा, त्यांना झाडा लावण्याचं वरदान दिले, झाडफूक करण्याचं. कबीर साहेबांनी तर तुम्हाला सांगितलंय की जो खरं नाम देईल त्याने मोक्ष मिळेल सतनामाने, वंशाने नाही, नादाने होईल. म्हणजे आजपर्यंत कितीही बघा, नादवाले जेवढे म्हणजे वचनाचे शिष्य, त्यांच्यामुळेच आपला पंथ उजागर झालाय. आणि ज्यांच्याकडे योग्य नाम आहे त्यांच्यामुळे मोक्ष होईल, कोणत्या पिढीने नाही. त्यांना ही गोष्ट पक्की वाटली. आता रामपाल तर काल 4-5 वर्षच झाली नाम देत आहेत आणि तो तर खूप जुना आहे म्हणतात. इथून सोडून तिकडे गेले धक्के खायला. त्यांना सतनाम प्राप्त झालेलं होतं. सारनाम तर मालक म्हणाले होते की जरा अजून उजेडात येऊ दे, मग लवकर द्यायला लागू, अजून जरा ताणून ठेवू, वेळ लांबवायचा आहे. तर त्यांनी जाऊन विचारलं की आम्हाला नाम द्या. जाऊन पोचले दामाखेडामध्ये. ते म्हणाले बा ठीक आहे, बसा, नाम देतो. त्यांनी ऐकवला पूर्ण शब्द. अजर नाम, अमर नाम, पाताळेश्वर सिंधू नाम, हेच हंसाचं काम. ते बघू लागले यांच्या तोंडाकडे. ते म्हणू लागले की सतनाम, सतनाम कोणतं असतं? तर म्हणे की हेच आहे, जे काय आहे ते फक्त हेच आहे. आता ते तिथून तर ओशाळलेले मांजर होऊन आले. त्यांनी एक स्कीम बनवली आणि कोणाकडून ऐकले की तिथं कबीर चौरा आहे काशीमध्ये, तिथे परमसंत भेटतील, तिथे धक्के खाल्ले. शेवटी ते भक्तिहीन झाले, इथूनही गेले. तर सांगण्याचा अर्थ हा आहे पुण्यात्म्यांनो, या काळाने तर खूप फासे टाकले आहेत, खूप बंधनं घातली आहेत. पण आता हे सर्व संपवावं लागेल. दास सर्व संपवेल आणि असं करेल या सर्वांना की यांच्याकडे कख नाहीये, यांच्या जोळ्या उलट्या करून दाखवेन. आता बघा, आता या कबीर परमात्म्याच्या नावाने काळाचे 12 पंथ चालले आणि त्यांचाच एवढा विस्तार झालाय की कित्येक करोडोंच्या संख्येने कबीरपंथी आहेत. कित्येक करोड, जवळजवळ 20 करोड पेक्षाही जास्त असतील एकूण सर्व मिळून भारतात कबीरपंथी. परंतु आहेत ते नकली, संताकडून प्राप्त ज्ञानयुक्त. ते ज्ञान पूर्ण नाही त्यांचं, ना त्यांच्याकडे भक्ती मार्ग. आता त्याच पंथांमधून एक अजून पंथ रुजलाय, त्याला पारखी संत म्हणतात, पारखी पंथ. आता अन्य जे कबीर पंथात जे निस्संदेह काळाने प्रेरित आहेत, जे नाम ज्यांच्याकडे यथार्थ नाहीये, परंतु ज्ञान त्यांचे बरेचसं बरं आहे. परमात्मा कबीरजींना ते महत्व देतात, परमात्म्याला मानतात आणि सतलोक, सचखंड या स्थानांनाही ते मानतात. परंतु त्यांचे नाम चुकीचे आहे, त्यांचा पूजेचा विधी चुकीचा आहे. आता पुण्यात्म्यांनो, जसं तुम्हाला कोणाला हे ज्ञान झालं की या व्यक्तीला हा रोग आहे,
आणि त्या रोगाचा नाश करण्याचं औषध नाहीये, तर त्या ज्ञानाचा उपयोग काय? त्याचा काही उपयोग नाही. हे पण ज्ञान असं झालं की याला हा रोग आहे आणि त्याचं औषध पण नाही. तर हे आपल्या सर्वांना ज्ञान झालं कबीर साहेबांच्या मार्गामुळे की आपण सतलोकातून आलो होतो, इथं फसलो आणि इथला काळ भगवान आहे. याला 1,00,000 मानव शरीरधारी प्राणी नित्य खाण्याचा शाप लागलाय. तर आपण सर्व दुःखी यामुळे आहोत की आपण सतलोकात नाही गेलो. सतलोकात गेल्याने आपल्याला सुख मिळेल, परंतु त्यांचे जे सिद्धांत विधान आहे हे सर्व कबीरपंथी जे आहेत, कबीर परमेश्वरजींना केवळ सद्गुरू मानतात, परमात्मा नाही मानत. आणि परमात्म्याला सतलोकात निराकार मानतात. आणि तिथे त्याच राधास्वामीवाल्यांच्या थिअरीच्या म्हणण्याप्रमाणे तिथे प्रकाशच प्रकाश आहे. परंतु हे मानतात की तिथे आत्मा त्या प्रकाशात फिरत राहतो. परमात्मा आधी गुप्त होता, मग प्रकाशित झाला. प्रकाश उत्पन्न केला त्याने आपल्या ध्वनीतून, मग त्यात सामावला. काहीतरी असे बकवास करतात बिनबुडाची. त्यात सामावला प्रकाशात, तो प्रकाश चेतन झाला. प्रकाश काय डोंबल्याचं चेतन होतो सांगा? प्रकाश तर प्रकाशच असतो. आणि काही तर इथपर्यंत आपल्या मनघडंत कहाणी बनवत आहेत की त्याने प्रकाशाला, परमात्म्याने मग प्रकाश असा उधळला. अरे जेव्हा परमात्मा प्रकाशात सामावला, मग उधळला कोणी? मग तो थेंब पाण्याचा जसा उडवतात तो परत पाण्यात मिसळतो. तर पाण्यात मिसळलाच नाही तो थेंब, सगळा वेगळा वेगळा राहिला. ते सगळे आत्मा बनले आणि मग प्रकाशात फिरू लागले. म्हणजे याचा अर्थ जसा मासा फिरतो समुद्रात असे धक्के खात, तर तिथे प्रकाशच प्रकाश आहे आणि तो चेतन प्रकाश आहे. एकाचीच थिअरी अशी आहे, बाकीच्यांची तर अशी आहे की तो निराकार आहे, भगवान. आणि तिथे आत्मा वेगळा राहतो. त्या प्रकाशात जसा मासा पाण्यात फिरत राहतो असे धक्के खात असतो, अशी भटकत असते. तर काय डोंबल्याचा मोक्ष झाला? ही काय गोष्ट झाली? तर अशा प्रकारच्या गोष्टी. तर हे जे कबीरपंथी आहेत ते अस्तित्व भगवानाचे मानतात की भगवान आहे, परमात्मा आहे, सत्पुरुष आहे, जीव भिन्न आहे. याची गोष्ट काहीशी बरोबर आहे, परंतु त्यांच्याकडे मोक्ष मार्ग नाही, यथार्थ ज्ञान नाही सत्पुरुषाचे. जसे आपल्याला आंब्याच्या वैशिष्ट्याचं ज्ञान झालं, आंब्याच्या की किती स्वादिष्ट फळ आहे आणि त्यात बी नाही, आंब्याच्या बीच्या जागी बाभळीच्या झाडाचं बीज दिलं आणि आस लावून बसलोत आपण आंब्याची, तर मग सगळीच गोष्ट बिघडली. ही तर दशा आहे कबीर साहेबांच्या त्या 12 पंथ आणि त्यांच्यातून निघालेल्या अनेक ब्रांचेसची. आणि एक जो पारखी पंथ आहे हे तर पूर्णतः नास्तिक लोक आहेत. यांचे काय विधान आहे की एकतर हे मानतात की जीव हाच परमात्मा. सांगा, जीव म्हणजेच भगवान आहे. आणि मग म्हणतात की ध्यान लावा आणि ध्यानाची अंतिम उपलब्धी हे काय सांगतात की विचार शून्य व्हा. बस हीच अंतिम ध्यानाची पराकाष्ठा आहे. आणि जीव म्हणजेच भगवान आहे हे तर यांचे ज्ञान आहे आणि विचार शून्य होणं हे यांचं ध्यान आहे. यांना तर कोणी विचारणारा असेल की भल्या माणसांनो, जेव्हा परमात्मा जीव म्हणजेच भगवान आहे तर मग साधना कशाला आहे, आश्रम कशाला आहे, पुस्तक छापण्याची काय गरज उरली? 2 अक्षरांचा प्रश्न आहे की भगवान निराकार, भगवान तर नाहीच आहे, जीव म्हणजेच भगवान आहे. सांगा, कोणी बुद्धिमान माणूस ही गोष्ट स्वीकारेल? आणि त्यानेही लाखो लोकांना भक्तिभ्रष्ट केले, मूर्ख बनवले. एक अभिलाष दास नावाचा एक हा पारखी संत म्हणवायचा. सांगा, यांना संत म्हणायला सुद्धा लाज वाटते आम्हाला. अभिलाष दास नावाचा एक संत आहे, इलाहाबाद
आणि अनेक ठिकाणी त्याने आश्रम केलेत. एक बुऱ्हाणपूर नावाचं एक स्थान आहे, शहर आहे, आणि तिथे या पारख सिद्धांताचे बरेचसे महात्मा राहिले आहेत. खूप जुने, जवळजवळ 150 वर्ष पूर्वीचं स्थान आहे. आता यांची काय थिअरी आहे सांगतो तुम्हाला. हे म्हणतात, ईश्वर परमात्मा कोणी नाही. जीव म्हणजेच ब्रह्म, अर्थात परमात्मा म्हणजे ईश्वर आहे. सृष्टीचा कोणी कर्ता नाहीये. जगाला हे बिना ईश्वराचे मानतात. हे म्हणतात, ईश्वर जर ईश्वर नाहीच आहे, भगवान नाहीच आहे, तर हे परमात्मा रहित मानतात. या संसाराला आणि सृष्टीला हे जीव म्हणजेच परमात्मा मानतात. सांगा, ही काय गोष्ट आहे का जराशी बुद्धिमंतांची? या आदि शंकराचार्यजींनी 2500 आजपासून 2520 वर्षांपूर्वी आदि शंकराचार्यजींचा जन्म झाला होता. म्हणजे ईसाजींच्या 508 वर्षांपूर्वी. त्यावेळी या आदि शंकराचार्यजींनी देखील, यांना काय झालं की 8व्या वर्षी यांना प्रेरणा मिळाली की ते पूर्वजन्मीचे पुण्यकर्मी जीव होते, आणि हे जाऊन अडकले एका संतापाशी जो गुहेत राहायचा. आणि 6 महिन्यात किंवा 2 महिन्यात 3 महिन्यात तो गुहेतून बाहेर पडायचा. तर त्याचं नाव ऐकून आदि शंकराचार्यजी तिथे जाऊन पोचले. जेव्हा ते बाहेर आले, त्यांना विनंती केली ज्ञान समजावण्याची. तर त्याने उलटा धडा शिकवला त्या भोळ्या जीवाला की जीव म्हणजेच ब्रह्म आहे. आता ह्याच विधानाचा पुढे प्रचार करू लागले आदि शंकराचार्यजी. जिथून हिंदू धर्माचे हे जे आहेत ना, उगम मानले जातात, प्रकट मानले जाते. तर त्यावेळी हे सर्व ठिकाणी जाऊन सांगू लागले की त्या आपल्या गुरुजींचे विधान सांगू लागले. तर त्यावेळी ही एवढी बुद्धिमान माणसं होती, ते म्हणाले की हे महात्माजी, जर जीव म्हणजेच ब्रह्म आहे तर आम्हाला करण्यासारखं काय राहिलं? आपणच भगवान आहोत. तर मग का दारोदारी स्वतःचा प्रचार करत फिरत आहात? तुम्हीही भगवान, आम्हीही भगवान, मग आम्हाला करायला काय राहिलं मग? आता ही गोष्ट त्या आदि शंकराचार्यजींच्या लक्षात आली की बाबा गोष्ट तर खरी आहे. आणि ही गोष्ट आवडली नाही, कारण गुरुजी त्यांचे मग जिवंत होते. आता ते विधान घेऊन पुढे जाणे हीच गुरु परंपरा होती त्यांची. परंतु त्यांनी स्वतःच्याच विचारांनी मग सांगितलं की तू श्रीकृष्णाची, श्री विष्णूची आणि श्री शंकर भगवानांची पूजा करत जा. किंवा परमात्म्याची दया होती. जर ती गोष्ट स्वीकारली गेली असती आपल्या पूर्वजांकडून, तर आज राम नाम कोणी घेतलं नसतं, सगळे नास्तिक झाले असते. आता हेच बीज आता रुजवत आहे हा अभिलाष दास नावाचा एक कबीरपंथी म्हणवणारा. कबीरपंथी म्हणवतो आणि कबीर साहेबांच्या विपरीत सर्व ज्ञान सांगतोय, म्हणजे हा नक्कीच काळाचा पक्का दूत आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे काय सांगतात की परमात्मा हे जगत जे आहे ते ईश्वर आहे, म्हणजे बिना ईश्वराचे आहे. जीव भगवान झाला म्हणजे सृष्टीचा कोणी करता नाही, तर याचा अर्थ ही विना भगवानाची झाली. आता आपली श्रीमद भगवद्गीता काय सांगते की ज्या व्यक्तीचे हे स्टेटमेंट आहे की जगाचा कोणी करता नाही, ही आपोआप रचली जाते आणि संहार होते, म्हणजे प्रलय होतो आणि मग स्थिती, सृष्टी तयार होते. आता त्याच्याबद्दल श्रीमद भगवद्गीतेत दाखवतो. आधी यांची सगळी थिअरी सांगेल दास. आणि हे पारखी जे संत आहेत, हे नाही मानत की वरती कोणता लोक आहे, सतलोक आहे किंवा कोणता स्वर्गलोक आहे, हे नाही मानत. म्हणतात की या सर्व काल्पनिक गोष्टी आहेत, काल्पनिक, खोट्या. आणि हे यांचे हे देखील म्हणणं आहे की जसं कोणी प्रश्न विचारतो की परमात्मा भक्तांवर
दया करतो, दुष्टांना हानी पोहोचवतो, ते म्हणतात की जर भगवान नाहीच आहे आणि परमात्मा कोणावर ना दया करतो ना काही दुःख देतो, तो काही नाही करत, परमात्मा नाहीच आहे. या चतुर माणसाच्या गोष्टी असतात, जो चतुर प्राणी आहे. चातुर प्राणी चोर हैं और मूड बुगद हैं ठोठ, ये संतों के निकाम की इनके देगल जोट. आता अशा माणसांकडेही समूह जनसमूह बसलाय. कमाल केली भगवान, किती श्रद्धाळू, किती भक्त आहेत, डोळे बंद करून बसलेत, गुरुजी जे सांगत आहेत ते योग्य आहे, अगदी बरोबर आहे. आता एवढे चतुर तर संतपद प्राप्त झालेले जीव असतातच, की एक सामान्य साधारण व्यक्ती जर कोरा कागद असतो त्यावर काहीही लिहा, त्याच्यावर तर तेच अंक अंकित होतात. तर अशा प्रकारे तो लाखो लोकांना बुडवून बसलाय. आता पहा, ही आहे श्रीमद भगवद्गीता आणि जयदयाल गोयंदका नाव यांचे अनुवादक आहेत. आणि ही कोणती आहे? पदछंद, पदछेद, अन्वय, साधारण भाषा टीकासहित हे याचे नाव आहे. अनुवादकर्ता याने हे नाव दिले. आणि पहा, हा आहे अध्याय नंबर 16 आणि श्रीमद भगवद्गीता, आणि याच्या श्लोक नंबर 7 पासून सुरू करूया. आता गीता ज्ञानदाता म्हणतात की मी वर तर सांगितले दैवी प्रकृतीवाल्यांची जी माहिती दिली आहे, आणि दुसरे असुरी वृत्तीचे आहेत, अशा 2 वृत्तीचे लोक आहेत. तर असुर स्वभावाची माणसे हा 7वा श्लोक. असुर म्हणजे राक्षस. स्वभाव असणारी माणसे प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्हीही नाही ओळखत. त्यामुळे यांच्यात ना आतली बाहेरची शुद्ध ना श्रेष्ठ आचरण आहे आणि ना सत्य भाषण आहे. ते खरे बोलत नाहीत, ते गोष्टी पालटतात, खोटे बोलतात. आता 8व्या श्लोकात पहा, अध्याय नंबर 16चा 8वा. ती असुर प्रवृत्तीची माणसे म्हणतात की जग आश्रयरहित आहे, संपूर्ण असत्य आणि विना ईश्वराचे. आपले आपण केवळ स्त्री पुरुषांच्या संयोगाने उत्पन्न आहे. केवळ काम हेच याचे कारण आहे, याशिवाय अजून काय. 9व्यात म्हणाले आहेत की ही मथ्या, या मिथ्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांचा स्वभाव नष्ट झाला आहे आणि ज्यांची बुद्धी मंद आहे, ते म्हणजे मंद बुद्धी, ते सर्वांचा अपकार करणारे कुकर्मी, क्रूरकर्मी, उग्रकर्मणा म्हणजे निष्काम हे वायफळ बोलणारे कुकर्मी माणसे जगाच्या नाशासाठीच समर्थ असतात, प्रकट होतात, याचा अर्थ आहे. आता पुण्यात्म्यांनो, या पवित्र श्रीमद भगवद्गीतेने हे स्पष्ट केलं की तो राक्षस स्वभाव, असुर स्वभावाची माणसे असतात, जे हे म्हणवतात की कोणी भगवान नाही, म्हणजे सृष्टी अनईश्वर आहे, हे जग अनईश्वर आहे, याचा कोणी भगवान नाही. आता हे जे कबीरपंथी म्हणवतात, तसे तर याला कबीरपंथी म्हणायला दासालाही लाज वाटते. परंतु यांचे ज्ञान सार्वजनिक केल्याशिवाय जनतेला समजणार नाही की हे किती मिथ्या ज्ञानाचा प्रचार करतायत. ह्या अभिलाष दासजीने एक गीतासार लिहिलंय. याला कोणी विचारतं, जसे त्याचे भक्तही खूप इथे आले होते, आम्हाला भेटत राहत होते, त्यांच्याशी बोलणं व्हायचं, अजूनही होतं. तर ते काय सांगतात की त्या अभिलाषजींनी मोठी काही शेकडो पुस्तके लिहून ठेवली आहेत आणि गीतासारही लिहिलंय. ते गीतासार वाचलं दासाने. हे चतुर प्राणी असतात जे यांच्या या अज्ञान विधानात उलटे सुलटे करून जे समर्थन यांना जाणवते
ते तर हे घेतात आपल्या प्रमाणात आणि बाकी श्लोक सोडून देतात. श्रीमद भगवद्गीतेत 700 श्लोक आहेत आणि या भल्या पुरुषाने आपल्या अनुसार जे याला हवे होते, जे याला अनुकूल होते, ते फक्त सिलेक्ट केले, बाकी सोडून दिले. मग या अशा व्यक्ती, अज्ञानी माणसं काय म्हणतात की या गीतेत भेसळ आहे आणि योग्य सार काढून आम्ही दिले गीता सार. हे योग्य सार आहे गीतेचं. दाखवतो तुम्हाला. हे पहा, पहा, हे आहे पुस्तक गीता सार. अभिलाष दास याचे अनुवादक. आता पूर्ण दाखवतो इथून. हे प्रकाशक आहेत कबीर पारख संस्थान, संत कबीर मार्ग, प्रीतम नगर, इलाहाबाद इथून. हे तिथे छापलंय. पहिल्यांदा सन 1975 मध्ये. अरे बापरे, कमाल आहे. म्हणजे केव्हापासून हे विष घोळतायत समाजात. 1975 मध्ये प्रथम छापलं होतं. आणि मुद्रक आहेत इंडियन प्रेस प्रायव्हेट लिमिटेड, पन्नालाल रोड, इलाहाबाद. आता दाखवतो तुम्हाला. याची कलाकारी बघा. आहा, एकीकडे तर हे म्हणतात की भगवान कोणाचे बरे वाईट नाही करू शकत, आणि मग गीता सारमध्ये 8व्या पानावर हे काय म्हणतात. हा काय म्हणतोय अभिलाष दास, सर्वंकष भूमिका लिहून हा काय म्हणतो, गुरुदेव सर्वांचे मंगल करो. आणि हीच सदिच्छा. सांगा, एकीकडे तर असं म्हणतो की भगवान काही नाही करू शकत, मग गुरुदेव तुमचे कल्याण करतील, तुमचे गुरुजी मंगल करतील, सर्वांचं भलं करो. आहे की नाही यांच्या दुतोंडी गोष्टी. काही शेंडा बुडखा काही नाहीये. आता तर सुरुवात आहे यांची. कलाकारी दाखवतो. हे पहा, अध्याय नंबर 16चा आहे आणि अनुवाद केलाय स्वतःच्या या गीतासारमध्ये. अध्याय 16 आणि हे गीतासार आहे. याने 1 पासून हा 6वा श्लोक आहे. हा 6वा श्लोक आहे. याने काय केलंय याची बघा किती कलाकारी आहे. इथपासून दाखवावी लागेल थोडी. या चतुर माणसाने काय करून ठेवलंय. याने स्वतः अनुवाद केलाय. याने काय लिहिलंय, हे जे पुस्तक दासाने तुम्हाला दाखवलं होतं, गीता प्रेस गोरखपूर येथून प्रकाशित आहे, याला याने असं म्हटलंय की मी अनुवाद यातून घेतलाय, याचा अनुवाद घेऊन ठेवलाय आणि मग स्वतःच्या त्या अज्ञान विधानाला स्वतःचं अज्ञान विधान सिद्ध करण्याची कुचेष्टा केली आहे. बघा, तुम्ही पाहिलं होती की ही गीता आहे, गीता प्रेस गोरखपूर इथून. पदच्छेद, या गीतेचं हे नाव आहे. पदच्छेद, अन्वय, अन्वय आणि साधारण भाषा टीका सहित. आता हे पहा, हे गीतासार. या गीतासारच्या भूमिकेत याने काय लिहिलंय की गीता प्रेसच्या अन्वय पदच्छेद वाली गुटका गीता अर्थ समजण्यासाठी मदतपूर्ण आहे. याने यातून अर्थ घेतलाय, सहाय्यभूत झाली आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्यांच्या रचनांच्या सहयोगाने माझे हे कार्य पूर्ण झाले आहे, त्यांच्या प्रती मी मनापासून कृतज्ञ आहे. म्हणजे या पुस्तकातून याने अनुवाद घेतले आहेत आणि स्वतःच्या अज्ञानी विचारांना सिद्ध करण्याची कुचेष्टा केली आहे. आता आपण येऊया याने अनुवादित केलेल्या 16व्या अध्यायाच्या आणि 17व्या श्लोकात. हे गीतासार आहे. हे गीतासार आणि पान 203 वर. आता 7वा श्लोक याने कसा केलाय. असुरी स्वभाव असणाऱ्यांना हे नाही जाणत की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. त्यांच्यात ना पवित्रता असते, ना उत्तम आचरण असतं, आणि ना त्यांच्यात सत्यही असतं. सत्य नाही, सत्य भाषण. आणि यात सत्य भाषण लिहिलंय स्पष्टपणे. आता पुढे पहा. असुरी स्वभाव असणारे हे नाही जाणत की कोणत्या कार्यामध्ये प्रवृत्त झाल्याने भलाई आहे आणि कोणत्या कामापासून निवृत्त व्हायला हवे, अथवा कर्म मार्ग काय आहे आणि त्याग मार्ग काय आहे.
हे कर्तव्य आणि अकर्तव्य बुद्धीने हीन असतात. ठीक आहे. यात लिहिलंय खाली, यातच यांच्यात सत्यतेचा खूप अभाव असतो. असुरी स्वभावाची माणसं असतात, त्यांच्यात सत्यतेची म्हणजे खरेपणा नसतो, त्याची खूप कमी असते. 204 पानावर गीतासार. ते म्हणतात की हे जग मिथ्या तसेच आधाररहित आहे. याचा कोणी ईश्वर नाहीये. हा आपोआप जन्मला आहे. हा केवळ भोगांना भोगण्यासाठी आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे? आता याने पहा पुढे स्वतःचे, हा तर जसाच्या तसा अनुवाद घेतलाय गीता प्रेसवाल्यांचा. आता याने ही वायफळ बडबड सुरू केली आहे स्वतःची. या श्लोकात वास्तविकपणे जे लोक कोणत्याही प्रकारची चेतन सत्ता नाही मानत, ती माणसे, जी माणसे विश्वाला केवळ भोगाची वस्तू समजतात, दुराचारात व्यस्त असतात, त्यांना आसुरी संपदा युक्त म्हटले आहे. जगत करता ईश्वर न मानणे आसुरी संपदा नसून जर तो अध्यात्मवादी किंवा सदाचार पर्याण आहे. आता पहा याला काय म्हणायचं आहे. गीतेचा हा श्लोक घेणं याला यासाठी अनिवार्य वाटलं की कुणी शिष्याने जर हे नंतर वाचलं तर याची आधीच सारवासारव करून ठेवावी. याला काय म्हणायचंय की आसुरी स्वभावाची माणसं ती नसतात जी सृष्टीला भगवान रहित मानतात. ते नसतात. ते असतात जे दुराचारी असतात, जे सृष्टीला, जेव्हा इथे स्पष्ट लिहिलंय गीताजींमध्ये की जे याला परमात्मा रहित मानतात, सृष्टीला, की याचा कोणी करता नाहीये आणि ईश्वर त्यालाच म्हणतात. तर हा काय म्हणतो, ही तर गोष्ट ठीकच आहे, गीताजीमध्ये लिहिलंय की असुरी स्वभाव असणारे या सृष्टीला ईश्वर रहित मानतात, परमात्म्याला याचा करता नाही मानत. याला असे म्हणायचंय की गीताजीच्या या 16व्या अध्यायात 7 पासून 9 पर्यंत यात त्या लोकांना असुर म्हणजे राक्षसी स्वभावाचं नाही म्हटलंय, जे भगवान याचा करता नाही मानत या विश्वाचा. त्यांना म्हटलंय जे दुराचारी आहेत. आणि यात स्पष्ट आहे, बघा वाचून, तुम्हाला दाखवतो. कारण की पुण्यात्म्यांनो, याचे इंग्रजी दास समजू शकतो, पण या भोळ्या भाबड्या जीवांची तर याने दिशाभूल केलीच आहे किती शेकडो वर्षांपासून. हे पहा, हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. यात स्पष्ट केलं आहे, 16व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकात म्हटलंय, हे ती आसुरी प्रवृत्तीची माणसे म्हणजे राक्षसी स्वभावाची माणसं म्हणतात की जग आश्रयरहित आहे, पूर्णपणे असत्य आणि विना ईश्वराचं आहे. विना ईश्वराचं आपोआप स्त्री पुरुषांच्या संयोगाने उत्पन्न होते. आता पुण्यात्म्यांनो, या त्या राक्षसी स्वभाव असणाऱ्या माणसांपैकी एक गुण हा देखील आहे की जे या विश्वाला विना ईश्वराचे मानतात. आणि हा काय सारवासारव करायचा प्रयत्न करतोय पहा. आणि मग काय उदाहरण घेतलंय याने, गीता बघा, गीतासार, अभिलाष दासाचे गीतासार. हे पहा, अध्याय नंबर 16 मधील याने काही श्लोक घेतले आहेत, त्यातील हे गीतासार, पान नंबर 204 वर आलो आपण. याला काय म्हणायचं आहे की जगत करता ईश्वर न मानणे, जगताचा करता ईश्वर न मानणे आसुरी वृत्ती नाही. हा स्वतःच सारवासारव करतोय की स्वतःलाच टाळायचा प्रयत्न करतोय इथे. आणि इथं काय सांगतोय की वास्तवात हा काय सांगत आहे की जर तो अध्यात्मवादी किंवा सदाचार प्रवीण आहे, म्हणजे अध्यात्मवादी आहे ना, जो भगवंत, मग अध्यात्म कशाला म्हणतात, परमात्माबद्दलची माहिती, याला म्हणायचंय अभिलाष दासला की जो परमात्म्याला करता नाही मानत आणि जे अध्यात्म म्हणजे मार्गी लागले आहेत ते आसुरी स्वभावाचे नाहीच सांगितले गीतेत. आता सांगा, त्याचा अध्यात्म काय डोंबलाचं राहिलं? जो म्हणतो भगवानच नाहीये, काय डोंबलाचं अध्यात्म राहिलं? मग काय उरलं मग अध्यात्म याच्याकडे?
आणि मग पुढे काय म्हणतो याच पॉइंटवर पहा. पुढे याच 204 पानावर आहे. वास्तवात तर जग अनादी आहे. याचा करता उभं करणं ही मनाची कल्पना आहे. केलं स्पष्ट अभिलाषदासजींनी की याचा कोणी करता उभा केला, कोणी सांगितलं की याचा रचनाकार आहे, तर ती केवळ एक बनावट गोष्ट आहे, कल्पना आहे. ईश्वर लोकांच्या मनातील एक काल्पनिक दिवा आहे, म्हणजे बनावट गोष्टी आहेत सगळ्या. त्याची आवश्यकता तेव्हा संपते जेव्हा सर्वरूप ज्ञानरूपी सूर्य सर्वांच्या हृदयात उगवेल. हे सर्व ज्ञान काय सांगत आहे की हे माना की मी शरीर नाही आहे आणि हा हाडामासाचा पुतळा शरीर आहे. यात हे रक्त फिरत आहे आणि जीव तर यापेक्षा वेगळा आहे. बस हे त्याचं स्वतःचं रूप माना. तो मुक्त झाला. आणि मग समाधी लावायला सांगतात की समाधी ही अशी लावा की शरीर नाहीये, तू हाडामासाचा पुतळा नाहीये, तर मन पण नाहीयेस. एकदम सुन्न होऊन जा. म्हणजे माइंडलेस मॅन झाल्यानंतर हे मुक्त समजतात, मोक्ष मानतात. मग पुढे काय सांगितलंय याने अजून सारवासारव केली आहे. पहा की जसे गीताजीमध्ये म्हटलंय की जे आसुरी स्वभावाचे आहेत, की जे ईश्वर नाही मानत, भगवान करता नाही मानत ईश्वराला, कोणी मनुष्य दुराचारी असेल आणि ईश्वर मानत असेल तर काय तो देव होऊन जाईल. आणि जर कोणी ईश्वर तर मानत नाही, म्हणजे हा करता ईश्वर मानत नसेल, परंतु त्याला स्वरूप ज्ञान असेल, आत्मज्ञान असेल, तसेच तो सदाचारी असेल, तर काय त्याला आसुर मानले जाईल. बघा, हा आपल्या शिष्यांना दृढ ठेवण्यासाठी की हे तुझा पदर पकडून ठेवतील, सोडून नको जायला, हे सिद्ध करू पाहतोय की जर गीताजीच्या 16व्या अध्यायाच्या 7, 8, 9 मध्ये वर्णित ह्या विवरणाच्या आधारे केवळ ती व्यक्ती जी ईश्वर मानत नाही तिला असुरी स्वभावाचे नाही म्हणू शकत. आसुरी स्वभावाचं कारण की दुराचारी व्यक्ती आणि भगवान मानत असेल हे म्हणत आहे अभिलाषदासजी. तर म्हणतो तो काय चांगला माणूस होऊ शकतो, देव होऊ शकतो. दुराचार करत असेल आणि भगवंताची भक्ती करत असेल, भगवानामध्ये आस्था असेल, आस्तिक असेल, तर काय तो देव होऊ शकतो. म्हणून या गीता अध्याय नंबर 16च्या या श्लोकांमध्ये याचा अर्थ समजा की जो सृष्टीचा करता ईश्वर समजत नसेल आणि आध्यात्मिक असेल तर त्या बाबत थोडंच सांगितलंय, तर मग तुझं अध्यात्मज्ञान काय खाक आहे. जर जीवच भगवान आहे, गाढव भगवान आहे, कुत्राही भगवान आहे, मग का जगाला मूर्ख बनवत बसलायस. ही दशा आहे या कबीरपंथी. हे कबीर साहेबांना तर मुळापासून नष्ट करू पाहतायत हे काळाचे दूत. आणि हे वाळवी आहेत. ही वाळवी आहे या परमात्मा कबीरजींच्या. हे किडे आहेत कबीर पंथामध्ये. याचा नाश करण्यासाठी यांचा जन्म झाला. हे स्पष्ट केलंय गीताजीमध्ये की अशी व्यक्ती संसाराचा नाश करण्यासाठीच उत्पन्न होतात. आणि कबीर साहेबांचे ते ज्ञान, ते बीजक ज्ञान हा काय समजणार जेव्हा ते फायनलच केले की भगवान नाहीये. तर त्याविषयी सूक्ष्म वेदात म्हटलंय की बीजक की बाता कहेंगे बीजक नाही आथ, ये पृथ्वी डोबण उतरने का क्या मीठी बात. आता पहा, पुन्हा बघून घ्या हा 16वा अध्याय गीतासार. या अभिलाष दासाचेच विचार हे पहा. हा काय म्हणतो की एखादा माणूस दुराचारी असेल आणि ईश्वराला मानत असेल, त्याच्यात आस्था असेल, तर काय तो देव होऊन जाईल. आणि जर कोणी ईश्वर तर मानत नसेल, परंतु त्याला स्वरूप ज्ञान, आत्मज्ञान असेल, तसेच तो सदाचारी असेल, तर काय तो असुर मानला जाईल. बघा की वास्तवात तर जग अनादी आहे. हे अभिलाष दासाचे विचार आहेत. याचा करता उभा करणं ही मनाची कल्पना आहे. याचा कोणी भगवान नाहीये. याला रचणारा ईश्वर लोकांच्या मनाची कल्पना आहे. आणि इथे पहा,
जगत करता ईश्वर न मानणे आसुरी स्वभाव नाहीये. जर तो अध्यात्मवादी आणि सदाचार परायण असेल, हा स्वतःची सारवासारव करत आहे, स्वतःची आरती स्वतःच ओवाळत आहे, की जे भगवान जगाचा करता ईश्वर मानत नाहीत ते असुरी स्वभावाचे नाही म्हणता येणार. जर त्याच्यात अध्यात्मवाद आहे, आध्यात्मिक आहे, सदाचारी आहे. आणि मग इथे काय म्हणत आहे की कोणी व्यक्ती दुराचारी असेल आणि ईश्वर मानत असेल तर काय तो भला माणूस होऊ शकतो? काय तो देव होऊन जाईल? जर कोणी ईश्वर मानत नसेल म्हणजे अभिलाष दास, परंतु त्याला स्वरूप ज्ञान असेल, स्वरूपाचे ज्ञान असेल, आत्मज्ञान असेल आणि तो सदाचारी असेल तर तो काय असुर मानला जाईल? आता याच्या या जगाचा करता न मानणे असुर स्वभाव नाही. जर तो अध्यात्मवादी आणि सदाचार, मग म्हणतोय की वास्तवात, मग काय सांगितलं याने? इथे सांगितलंय की वास्तवात तर जग अनादी आहे, याचा करता उभा करणं ही मनाची कल्पना आहे. हा करता नाहीये कुणी, भगवान नाहीये कुणी. आणि ईश्वर लोकांच्या मनाची कल्पना. जर त्याची आवश्यकता संपुष्टात येते जेव्हा त्याला स्वरूपाचं ज्ञान होतं, मग हा म्हणतो की कोणी व्यक्ती दुराचारी असेल आणि ईश्वराला मानत असेल तर काय तो भला माणूस होईल, देव होईल? आणि जो ईश्वराला मानत नसेल, ईश्वर नाहीच आहे, आणि त्याला स्वरूप ज्ञान, आत्मज्ञान असेल, सदाचारी असेल तर काय तो असुर होईल? आता याचा हा पॉइंट की जो भगवान मानत असेल आणि दुराचारी असेल, तो म्हणतोय की तो भला माणूस होईल, देव होऊ शकतो. आता गीताजीतून याचं खंडन करूया. 9व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकात याच श्रीमद भगवद्गीतेत हे स्पष्ट लिहिलंय की हे अर्जुन, अतिशय अति दुराचारी व्यक्ती जरी असेल आणि ती भगवानाला मानत असेल, तिला साधू समजलं पाहिजे. बघा, या नकलीचं आहे काही ज्ञान? हे पहा, श्रीमद भगवद्गीता. आणि ही तर गीता प्रेस गोरखपूरवाल्यांची, आणि याने याची नक्कल करून त्यात आपली बकवास केली आहे सगळी. हे पहा, अध्याय नंबर 9 आणि याच्या श्लोक नंबर 30 मध्ये म्हटलंय, जर कोणी अतिशय दुराचारी ही अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला पूजत असेल तर तो साधू मानण्यायोग्य आहे. आता सांगा, हा तर बेईमान माणूस आहे. याने जनतेच्या उद्धाराचा नाही तर काळाच्या जाळ्यात अडकवण्याचा ठेका घेतलाय. आता सूक्ष्म वेदात म्हटलंय की के कुष्टी होवे संत बंदगी कीजियो, होवे शाके विश्वास चरण चित दीजियो. परमात्म्याने म्हटलं आहे की जरी एखाद्या भक्ताला कोड झाले असतील, कितीही दुःख असेल कर्माचं, आणि तो भक्ती मार्गाला लागला असेल तर त्याचा तिरस्कार नका करू, त्याचा दुस्वास करू नका, त्यालाही प्रेम द्या. तो भक्ती करत आहे, तो भक्त झाला. आणि वेश्येचा विश्वास, भगवानावर श्रद्धा असेल, भगवानाला मानत असेल वेश्या, म्हणतात तिच्याकडे चांगल्या नजरेने पहा, तिचं नशीब घडवा त्या मुलीचं. ठीक आहे, कर्माच्या आधारानं कोणी कसाई झाला असेल, कोणी डाकू झाला, कोणी दारुडा, कोणी अजून काही, तर एकदा जर या मार्गाला लागले आहेत पूर्ण विश्वासाने तर दुष्कर्मही सुटतील. आणि हा काय काय म्हणत आहे की कोणी अतिशय दुराचारी व्यक्ती असेल तर तो देव होऊ शकतो का? म्हणून अभिलाष दासला नाही म्हटलं गीतेत राक्षस, आसुर. कारण की गीता सांगते की अतिशय दुराचारी व्यक्तीही जरी असेल तरी त्याला साधू मानलं पाहिजे. आणि जो ईश्वर नाही मानत तो तर 1 नंबरचा राक्षस आहे. ते तर बोलण्याचीच गरज नाही. पशुमध्ये आणि दगडात काय फरक आहे? जर इतका मंदबुद्धी माणूस आहे की भगवान नाहीये, आणि मग काय, तुझं काय डोकं आहे? ते नाश केला, सगळा बट्ट्याबोळ केला या नकली लोकांनी अध्यात्म मार्गाचा, स्वतःकडून स्वतःच्या मनाप्रमाणे कथा रचल्या. आता पुण्यात्म्यांनो, याची सगळी फोल खोलतो, फार वेळ नाही लागणार, कारण आज मानव समजूतदार आहे. आजपर्यंत या मानवाकडे कोणता असा पर्याय नव्हता ज्याच्याशी तो तुलना करू शकेल.
तर दासाने ही तुलना करण्याची ISI मार्कवाली वजनमापं वाटली आहेत. आता मिनिटभरात तोलू आणि या सगळ्यांचे कोथळे आणि झोळ्या रिकाम्या करून दाखवेल हा दास हे काय भरत आहेत, काय लिहित आहेत. जर कुणी व्यक्ती म्हणतो की भगवानच नाहीये, आता परमात्मा म्हणतात अशा व्यक्ती परमात्म्याच्या शत्रू असतात, द्रोही असतात. याने या गीतासारमध्ये कशी चाल कलाकारी दाखवली आहे बघा, दाखवतो तुम्हाला. याने गीतासार लिहिलंय अभिलाष दासजीने, बघा गीतासार. आता बघा याची चतुरता दाखवतो. अध्याय नंबर 8चे याने सार काढले, बाकी श्लोक सोडून दिले. गीताजी अध्याय 8चे श्लोक 1 ते 4 सोडून दिले. हे पहा, 1:1 याने कुठून 5 पासून सुरुवात केली, 8 मधील. अरे वा, जी व्यक्ती श्री भगवान म्हणाले, जर जीव भगवान आहे तर हा भगवान कुठून आला मग? जी व्यक्ती मृत्यूच्या समयी फक्त माझेच स्मरण करत ते शरीर सोडून जाते, ती माझ्या स्वरूपाशी एकरूप होते यात संदेह नाही. आता यात स्वतःची आडकाठी घातली आहे ना, इथे मध्येच 6 आणि 7 घेतले, 6 पर्यंत घेतले आणि 7 पर्यंत घेतले. हे पहा, आणि मग 8वाही घेतलं याने. काय घेतलंय? हे पार्थ, जो मनुष्य अभ्यासाने मनाला योगामध्ये जडवून परम दिव्य पुरुषाचं निरंतर चिंतन करत राहतो, जो चित्त इतरत्र भटकू देत नाही, तोच त्याला प्राप्त करतो. आता सांगा, या गीतेत एकतर गीता ज्ञानदाता स्वतः म्हणत आहे 8व्या अध्यायाच्या 5 आणि 7 मध्ये तर स्वतःबद्दल, आणि 8व्याच्या 8, 9 आणि 10 मध्ये कोणा दुसऱ्याबद्दल बोलत आहे. पुढे पहा, याने परत 9 पासून 13 पर्यंत सोडून दिले. 8व्याच्या पुढे याने पाहिले तर पकडलं जाईल ना, फक्त 8व्यात गोळवून ठेवलंय. याचा यथार्थ अनुवाद नाहीये हा. याने परत 9 पासून 13 परत सोडून दिले. जिथे हा पकडला जाणार होता ते वगळले, पुढचे घेतले. अच्छा, हे 9व्यामध्ये पहा, अध्याय नंबर 9 गीता सारचा. याने काय केलंय, अध्याय 9चे 1 ते 20 श्लोक सोडून दिले. वा रे देवता, 21 पासून सुरू केलं, ठीक आहे. आणि मग 22 ते 27 सोडून दिले, एक घेतला. 22 ते 27 सोडले. हे पहा, आता याने सरळ कुठे उडी मारली? 28 वर. बस, पुढे समाप्त केलं याने, इति केलं. आणि यात 30, यात सगळे 29 पासून मग 28 घेऊन 29 ते 34 सोडून दिले. एकूण श्लोक 34 आहेत. प्रमाणासाठी घेतले 2 आणि सोडून दिले 32. आता हे गीतेचं सार लिहिलंय. अरे वा रे देवता. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15 मध्ये चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? धनश्री सुनील यादव, आपण कुठून आलात? फलटण, सातारा जिल्हा, महाराष्ट्रामधून आले. आपण काय व्यवसाय करत आहात? मी आत्ता जस्ट इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 27 सप्टेंबर 2015 मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची भक्ती घेण्या अगोदर मी जे पारंपरिक हिंदू देवतांची जी भक्ती आहे, जे घरातले लोक करत होते, माझे फॅमिली मेंबर्स, ते मी भक्ती करत होते. त्यातले त्यात मी गणेशजींना खूप मानत होते. गणेशजींचे अभिषेक करणे, त्यांची उपवास चतुर्थी करणे आणि हे सगळं करत होते. त्याचबरोबर जे लेडीज घरामध्ये माझी आई, आजी, काकी जे लक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यामधले करत होते, ते मी 4थीत असल्यापासून ते मार्गशीर्ष उपवास गुरुवारचे असतात ते मी करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की आपण लहानपणापासूनच भक्तिमार्गात होतात. आपल्या घरामध्ये जी
पारंपरिक भक्तिसाधना आहे किंवा जी भक्तिविधी आहे तीच आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला माहिती कशी कळाली आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? जे माझे काका आहेत ते मिलिटरीमध्ये आहेत, म्हणजे मिलिटरीमध्ये होते. त्यांना त्यांच्या मित्रांनी जे परमात्मांचं ज्ञान आहे ते सांगितलं. त्यांनी नामदीक्षा घेतली आणि त्यांनी नंतर आम्हाला घरी येऊन आम्हाला म्हणजे दीक्षाबद्दल सांगितलं, परमात्मांबद्दल सांगितलं आणि ज्ञानगंगा पुस्तक दिलं. आम्ही ते पुस्तक नंतर वाचायला सुरुवात केली आणि मग ते पुस्तक वाचल्यानंतर आम्ही नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे काका आहेत त्यांनी आपल्याला सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती दिली आणि ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला वाचायला सांगितलं. त्याप्रमाणे आपण ते पुस्तक वाचलं आणि त्यातलं जे ज्ञान आहे ते आपल्याला पटलं आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षासुद्धा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर्वप्रथम माझ्या आईचं लग्न झाल्यापासून तिच्या पोटामध्ये जे दुखत होतं, त्या पोटामध्ये डॉक्टरने तिला सांगितलं होतं की गाठ आहे म्हणून. त्या गाठचं ऑपरेशन केलं होतं, तरीही कंटिन्यू तिच्या पोटामध्ये दुखत होतं. बाबा वगैरे असतात जे, त्यांच्याकडून खूप काही केलं. देवी देवतांची जी भक्ती अगोदर करत होतो, त्यांचे यात्रा वगैरे सगळं केलं, तरी काही लाभ भेटला नव्हता. मग संत रामपालजी महाराजांच्या चरणामध्ये गेल्यानंतर मग आम्ही परमात्मांना अरदास लावली आणि मग परमात्माने आम्हाला तिथून सांगितलं की परमात्मा दया करेंगे. तेव्हापासून माझ्या आईच्या पोटात आजपर्यंत दुखत नाही, दुखायचं बरं झालं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? या व्यतिरिक्त जो मला सर्वात मोठा लाभ झालेला आहे तो म्हणजे माझ्या पायाला एक किडा चावला होता. त्याचे पिंपल्स आलं होतं, एक फुटकुळी आली होती, ती मोठी होत गेली आणि त्याचा मोठा पाय सुजला माझा. आणि मग आम्ही स्किनच्या डॉक्टरकडे गेलो. त्या डॉक्टरांनी मला एक मलम आणि मेडिसिन दिले आणि सांगितलं राहील म्हणून. पण त्या दरम्यान मला ताप यायला सुरुवात झाली होती आणि तेवढा ताप झालेला की मला त्या रात्री, ज्या दिवशी मला ताप यायला सुरुवात झाली तेव्हा मला उलट्या झाल्या आणि उलट्या एवढ्या झाल्या की मी रात्रीपासून ते पहाटे 4 वाजेपर्यंत मी उलट्या करत होते. त्यामुळे माझ्या शरीरातली पाण्याची लेवलसुद्धा कमी झाली होती, माझा HB कमी झाला होता. त्यामुळे मला डोळ्यावर परिणाम झाला म्हणून डोळ्याला दिसायचं कमी आलं. ते रात्रीपासून यायला सुरुवात झाली होती. सकाळी मला पूर्ण दिसायचं, डाव्या डोळ्यांनी दिसायचं बंद झालं आणि म्हणून ताप येत होता. त्याच्यामुळे आम्ही MD डॉक्टरकडे गेलो. MD डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी इंजेक्शन दिलं, मेडिसिन्स दिले आणि डोळ्याचं असल्यामुळं त्यांनी मला डोळ्याच्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. आम्ही डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेलो. डोळ्याच्या डॉक्टरांनी सांगितलं की हे एवढ्या यंग एजमध्ये कोणालाही होत नाही, हे हजारात केस अशी असते की त्याला हा झालेला आहे. डोळ्याच्या डॉक्टरांनी माझं स्कॅन करून घेतलं. स्कॅन केल्यानंतर त्यांना समजलं की माझ्या डोळ्यामध्ये डोळ्याची जी नस असते त्याच्यामध्ये गाठ झालेली आहे आणि ती गाठ चे गॅरंटी वगैरे देऊ शकत नव्हते की ते मला पुन्हा पहिल्यासारखं दिसायला लागेल म्हणून. आणि मग मला नंतर त्यांनी बाहेर जाण्यासाठी सांगितलं होतं. माझ्या वडिलांना सांगितलं की हिला कधीच दिसणार नाही म्हणून, त्यासाठी आपण प्रयत्न करूयात. मेडिसिन दिलेले आहेत. पण त्यानंतर मला सांगितलं की जी नसमध्ये ब्लॉकेज झाले आहे त्यामध्ये तुम्हाला इंजेक्शन देऊन ती ब्लॉकेज काढलं जाईल. इंजेक्शनद्वारे नाही झालं तर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. हे सांगितल्यानंतर वडिलांनी माझ्या परमात्मांना अरदास लावली. अरदास लावल्यानंतर परमात्मांकडून उत्तर आलं की दया करेंगे परमात्मा. त्या महिन्यामध्ये माझे डोळ्याचं मला हळूहळू दिसायला लागलं. डॉक्टरांनी तर आश्चर्य केलं होतं की मेडिसिनद्वारे आम्हाला तर ऑपरेशन करावं लागणार असं सांगितलं होतं, पण लगेच दिसायला लागल्यानंतर मग त्यांनी आश्चर्य केलं. त्यांनी मेडिसिन वगैरे तशाच चालू ठेवल्या. मला कंप्लीट 1 महिन्यामध्ये दिसायचं पुन्हा पहिल्यासारखं दिसायला लागलं. मी आज जे जग पाहते ते सर्व संत रामपालजी महाराजांनीच दाखवलेलं आहे आणि ते आजपर्यंत मी पाहत आहे आणि यापुढे पण परमात्मांच्या दयेने मी पाहत राहीन. जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला काही इन्फेक्शन झालं होतं पायाला आणि त्या इन्फेक्शनद्वारे ते जे इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे आपल्या डोळ्यापर्यंत गेलं आणि आपली दृष्टी गेली होती. तर मला असं विचारायचं आहे, यासाठी आपण काही टेस्ट किंवा काही मेडिकल्स केले होते का? हां, मी जे टेस्ट केल्या होत्या, ब्लडच्या टेस्ट, मला ज्या डॉक्टरांकडे मी जाईल त्या डॉक्टरांनी मला ब्लडची टेस्ट करायला सांगितली होती. त्या ब्लडच्या टेस्टमध्ये तर काही निघत नव्हतं. पण जे मला ब्लॉकेज झालं डोळ्याला सांगितलं ते मला ब्लॉकेज हार्टमध्ये झालं असेल असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे मला ECG करायला सांगितला होता. जो हार्टचा ECG सुद्धा मी केलेला आहे. हार्टमध्ये ब्लॉकेज निघालं नाही पण डोळ्यामध्ये होतं, त्यामुळं मग ते मला दिसत नव्हतं.
परमात्माने सांगितलंच होतं, दया करेंगे. परमात्माने माझी दृष्टी परत वापस आणली आणि स्कॅनिंग, माझ्या डोळ्याचं स्कॅनिंग जे केलं, रिपोर्ट आला जो मी बरी झाल्यानंतर, तो रिपोर्ट डॉक्टरांनी बाकीच्या रेफरन्ससाठी सुद्धा ठेवलेला आहे आणि रिपोर्टसुद्धा तो माझ्याकडे आहे. मी पुरावा म्हणून दाखवू शकते. ह्याच्यामध्ये दिसत आहे, हा डोळ्याचा रिपोर्ट आहे. माझ्या डाव्या डोळ्याला ब्लॉकेज दाखवलेलं आहे. तुम्हाला दिसेल तिथं गोल केलेला आहे. तिथं माझं ब्लॉकेज होतं, ती नस ब्लॉक झालेली होती. आणि असं परमात्माने माझ्यावरती सर्वात मोठी दया केलेली आहे. हे जग सगळं मी संत रामपालजी महाराजांमुळेच बघत आहे. मला वाटले नव्हते मी कधी हे जग पाहू शकेन माझ्या डोळ्यांनी. हे परमात्मांमुळेच मला संत रामपालजी महाराजांमुळे बघायला भेटलेलं आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जो डोळ्याचं जे इन्फेक्शन झालं आहे त्यातनं आपण पूर्णपणे बाहेर आलात आणि आज जे आपण बघत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादामुळेच बघत आहेत. मला असं विचारायचं आहे की आपण या अवस्थेमध्ये आज आपण तरुण आहात आणि ह्या तरुणाईमध्ये आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात आणि भक्तीकडे वळालात. किंवा विपरीत जी आज युवा पिढी आहे ही भक्तिमार्गापासून वंचित आहेत, भक्तिमार्गापासून लांब आहे. त्यांना फक्त चैनच हवे आहे, जसे की मूव्हीज बघणे, त्याचप्रमाणे व्यसन करणे, पार्ट्या करणे आणि मोबाईलवर सतत गेम खेळणे, ह्या सगळ्या विधी त्या करत आहेत. परंतु आपण ह्या भक्तिमार्गात आहात. तर मला असं विचारायचं आहे की आपण युवा पिढीपासून वेगळं असं ज्ञान अर्जित केलं आहे आणि संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण त्या लोकांना काय संदेश द्याल? मी संदेश नाही, मी प्रार्थना करू शकते. जे माझ्या एजचे आहेत, यंग आहेत, त्यांना मी जे आपण मौज मजा जे करतो ते तर करतो, पण ते खूप लेवल पुढे वाढलेलं आहे. जी मौज मजा करायची असते ती तुम्ही करत नाही. तुम्ही जे ड्रिंक घेणं वगैरे, सिगारेट पिणे, हे काही मौज मजेचा प्रकार नाही. हे आपल्या आयुष्याची बर्बादी करत आहात आपण. आणि हे सगळं करायचं नाही. हे परमात्मांनी त्यांच्या ज्ञानातून आम्हाला जे मला सांगितलं आहे ते मी इच्छिते की तुम्हाला पण ते समजावं, म्हणून तुम्ही संत रामपालजी महाराजांकडून ज्ञान समजून नामदीक्षा घ्यावी याची मी तुम्हाला प्रार्थना करते. जसं तुम्ही सांगत आहात की आज युवा पिढीने संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे ज्ञान समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपल्या धर्मग्रंथाबरोबर त्याला पडताळून बघितलं पाहिजे. कारण आज शिक्षित समाज आहे आणि त्यानुसार त्यांनी भक्तिविधी स्वीकारल्यानंतर त्यांना ह्या व्यसनापासून किंवा ह्या त्यांच्या कुरीतीपासून ते आज लांब जातील. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्याला वाटलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जे आता तुम्ही जो सत्संग पाहता त्याच्या खाली एका पट्टीमध्ये एक नंबर्स आलेले आहेत. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता की नामदीक्षा कशी घ्यायची किंवा सत्संग वगैरे कसे पाहायला भेटतील, ज्ञान कुठून समजेल, हे तुम्हाला ते नंबरवरून तुम्हाला सांगितलं जाईल. तिथून तुम्ही नामदीक्षा केंद्रावरती जाऊन नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आज आपल्या टी व्हीवरचे नंबर्स काही फ्लॅश होत आहेत, त्या नंबरपैकी कुठल्याही नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तो साधक तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल. परंतु मला असं विचारायचं आहे की ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील? ही नामदीक्षा निशुल्क आहे. इथे कोणतेही पैसे घेतले जात नाही. इथे सगळं फ्रीमध्ये दिलं जातं. त्यामध्ये पुस्तक दिलं जातं, एक भक्तिबोध म्हणून पुस्तक आहे. त्यानंतर प्रसाद दिला जातो, अमृत जल दिलं जातं, एक रक्षासूत्र म्हणून आहे ते दिलं जातं आणि परमात्मांचा फोटो दिला जातो. हे एवढं साहित्य निशुल्क दिलं जातं. यामध्ये कोणतेही पैसे घेतले जात नाही. धन्यवाद सतसाहेबजी. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.